आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून TIT परीक्षेचा फॉर्म भरताना जे NCL आपल्याला लागणार होता, तर बरेच उमेदवारांना अत्यंत कमी जो फॉर्म भरण्याचा कालावधी देण्यात आला होता. तर त्यामुळे अनेक उमेदवारांना जे ते काढण्यामध्ये अडचणी येत होत्या. तर त्याला अनुसरून जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हा जो प्रसिद्धी निवेदन आहे तो काढण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघू शकता की TIT 2025 परीक्षेचे जे सध्याच्या घडीला ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे NCL त्यांचे प्रमाणपत्र ते काढण्यासाठी विहित मुदतीमध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे. म्हणजेच त्यांच्या तहसील कार्यालयात किंवा सेतूमध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे. परंतु अशा उमेदवारांना अजूनपर्यंत जे त्यांचा जो NCL प्रमाणपत्र तो मिळालेला नाही, कारण त्याला काही कालावधी देखील लागते. तर मित्रांनो, अशा उमेदवारांना जे प्रमाणपत्र मिळालेलं नसेल, परंतु त्यांना त्याची पोचपावती किंवा ज्याला आपण रिसिप्ट म्हणू शकतो तो मिळालेली असेल, तर तो देखील TIT फॉर्म भरण्याची जो कालावधी आहे म्हणजेच शेवटचा दिनांक आहे. तर अशा उमेदवारांना पोचपावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही त्या पावतीच्या NCLची जी पावती आहे त्याच्या आधारावर TIT परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्याची जी 14 मे 2025 ही शेवटची तारीख आहे. तर त्या अंतिम तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची इथे परवानगी परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जे आहे राज्य परिषदेचे जे आयुक्त आहेत अनुराधा ओक मॅडम यांनी घेतलेला आहे. आणि त्यानुसार अशा उमेदवारांना पोचपावती जे मिळालेली आहे NCL काढण्याची, तर त्या पोचपावतीनुसार त्यांनी लगेच अर्ज करून टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथे एक अट ठेवलेली आहे की जी पोचपावती तुम्हाला मिळालेली आहे त्यामध्ये दिनांकानुसार म्हणजेच त्या पोचपावतीमधील जी डेट असणार आहे, तारीख असणार आहे, तर त्या दिनांकानुसार मुदतीत NCL प्रमाणपत्र सादर करणे. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या पावतीवर प्रमाणपत्र मिळण्याची जी काही तारीख असेल तर तो तारखेचा NCL तुम्हाला पुढे द्यावा लागणार आहे. तर मित्रांनो, आताच्या घडीला तुम्ही 14 तारखेपर्यंत तुमच्या NCLची रिसिप्टनुसार पोचपावतीनुसार अर्ज करू शकता. हा अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक राज्य परीक्षा परिषदेचे जे आयुक्त आहे त्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे.